नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, पोलीस भरतीबद्दलचा जी-आर प्रसिद्ध झाला आहे. पोलीस भरती कधी होणार आहे या संदर्भात हा जी-आर आहे. भरतीमध्ये लेखी परीक्षा OMR पद्धतीने किंवा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या बाबत हा जी-आर आहे. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, रिक्त पदसंख्या किती असणार आहे, त्यानंतर परीक्षा कोण घेणार आहे आणि OMR किंवा CBT पद्धत असणार आहे का आणि आधी परीक्षा की मैदानी चाचणी होणार आहे या संदर्भात ह्या जी-आर मध्ये माहिती आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, हा जो जी-आर आहे तो 31 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. सन 2022 व सन 2023 या वर्षातील 31/12/2023 अखेरपर्यंत शिपाई संवर्गातील रिक्त पदे 100% भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा OMR पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आहे. तर मित्रांनो, जी पोलीस भरती आहे ती आता 50% न होता आता 100% ही पोलीस भरती होणार आहे. तुम्ही ते पाहू शकता. ह्या जी-आर मध्ये मुख्य विषय हाच आहे. तर ह्या 50%च्या निर्बंधातून आता सूट मिळून 100% ही आता भरती होणार आहे. 100% पदांची भरती होणार आहे आणि याची जाहिरात पण लवकर येणार आहे. मित्रांनो, आपण आणखीन माहिती पाहूयात. याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की सन 2022 व सन 2023 या वर्षातील दिनांक 31/12/2023 अखेर पर्यंत राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील जे पदे आहेत, पोलीस शिपाई, बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, त्यानंतर SRPF आणि कारागृह शिपाई, एकूण ज्या जागा असणार आहेत ते 17,471 इतक्या रिक्त पदांची ही भरती होणार आहे. मित्रांनो, या 17,471 जागांमध्ये तुम्हाला इथे पोलीस शिपाई चालक, पोलीस कॉन्स्टेबल तसेच SRPF आणि कारागृह शिपाई ह्या 4 ह्याच्या मिळून एकूण जागा जी असणार आहेत ती 17,471 असणार आहेत. ही मित्रांनो प्रस्तावना आहे. त्यानंतर आपण जी-आर बद्दल माहिती पाहूयात. तर मित्रांनो, ही जी भरती असणार आहे ती अन्य संवर्गातील सरळ सेवाच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. ही प्रस्तावनेमधील माहिती आहे मित्रांनो. ती 50% जी अनुमती देण्यात आली होती. त्यानंतर आता जे सरळ सेवा भरतीबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून त्यामध्ये जिल्हास्तरीय पदे भरण्यासाठी जिल्हा निवड समितीची तसेच प्रादेशिक स्तरीय व राज्यस्तरीय पदे भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्याबाबत सूचना देण्यात आली होती. तर मित्रांनो, आता जे ह्या प्रस्तावनेमध्ये अशी माहिती दिली होती की जिल्हा निवड समिती, प्रादेशिक स्तरीय आणि राज्यस्तरीय जी पदे आहेत त्या भरण्यासाठी प्रादेशिक व राज्यस्तरीय निवड समित्यांची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर गट क व ड संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील पदे सरळ सेवेने भरताना स्पर्धा परीक्षा TCS, ION, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन या कंपन्यांमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. ही जी भरती असणार आहे ती 100% रिक्त पदांची भरती असणार आहे आणि ही 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे असे त्यांनी या जी-आर मध्ये म्हणले आहे, प्रस्तावनेमध्ये म्हणले आहे. त्यानंतर परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने तसेच OMR आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर मित्रांनो, OMR पद्धतीने परीक्षा घ्यायची का ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घ्यायची ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यावर हा शासन निर्णय आता प्रसिद्ध झाला आहे. तुम्ही पाहू शकता. आपण हा शासन निर्णय पाहूयात. याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं आहे की सन 2022 व 23 ची जी पदे होती वर्षाखेरीपर्यंत 2023 वर्षाखेरपर्यंत जी त्यांनी पद मोजलेले आहेत त्या पदानुसार त्यांनी शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅट्समन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई एकूण 17,471 पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील 30/9/2022 रोजीच्या निर्णयाच्या तरतुदींमधून सूट देण्यात आली आहे. तर मित्रांनो, तुम्ही आधीच्या माहितीमध्ये पाहिलं असेल की जी पोलीस भरतीला अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली होती, ती जी बातमी होती ती न्यूजपेपरला देखील आली होती. तर मित्रांनो, अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाली होती ती माहिती इथे त्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही पाहू शकता. अर्थ मंत्रालयाची वित्त विभागाची जी मंजुरी आहे ती इथे मिळालेली आहे. प्रस्तुत भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदन पत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झामिनेशन किंवा OMR आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास असणार आहे.
त्यानंतर जे घटक कार्यालय OMR आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 21/11/2022 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देय असेल. तर मित्रांनो, परीक्षेसंदर्भात इथे हा मुद्दा आहे. परीक्षा जी असणार आहे ती OMR आधारित जर का घेण्याचा निर्णय त्या कार्यालयाने ठरवला तर याच्यामध्ये त्या शासन निर्णयातील तरतुदींमधून सूट देय असेल असे त्यांनी इथे माहिती सांगितली आहे. जर का कार्यालयाने OMR आधारित परीक्षा घेण्याबाबतचा निर्णय घेतला असेल तर त्यांना सूट दिली जाईल किंवा OMR किंवा कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट या ऑप्शन असणार आहे. दोन्हीपैकी एक ऑप्शन असू शकतो, CBT किंवा OMR असू शकते. मित्रांनो, सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करण्याच्या उमेदवारांना एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत. तर मित्रांनो, जी भरती प्रक्रिया होणार आहे त्यामध्ये बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक यांना देण्यात आलेले आहेत. म्हणून जे जिल्हा स्तरीय पदे असतील त्यांची निवड जिल्हा निवड समिती करणार आहे आणि ती जी निवड असणार आहे ती बाह्य सेवा पुरवठादार कंपनीच्या मार्फत केली जाणार आहे. तर मित्रांनो, 2 पद्धतीने ही परीक्षा होण्याची शक्यता आहे, OMR पद्धतीने किंवा CBT पद्धतीने. आणि एकूण जी जागा असणार आहेत ती 17,471 जागा असणार आहेत. मित्रांनो, ही जी येणारी भरती आहे ती 2 वर्षाची मिळून असणार आहे, 2022 आणि 23. आणि ही जी भरती आहे ती 50% पदभरती न होता 100% पदभरती होणार आहे आणि याची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे, कारण की अर्थ मंत्रालयाची या भरतीला मंजुरी मिळालेली आहे. तर मित्रांनो, या पोलीस भरती जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही माहिती होती पोलीस भरतीबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.